स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी बीएड करणार आहेत सत्र 2025-26 मध्ये त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे आणि एक आनंदाची सुद्धा बातमी आहे. आणि महत्वाचा विषय असा आहे की जे विद्यार्थी बीएड करणार आहेत ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत परंतु बीएड करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी जी उपाययोजना मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ती अत्यंत महत्वाची आहे. आणि खरंच त्या विद्यार्थ्यांकडे जे आता कॉलेजेस फीज बोलत आहेत ते फीज आपल्या विद्यार्थ्यांकडे नसते. मग ॲडेड कॉलेज असेल, मग प्रायव्हेट कॉलेज असेल, मग किंवा सरकारी कॉलेज असेल म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेज असेल, मग या सर्व बाबतीत आपण मोफत कसं बीएड करता येणार आहे. थंबनेल मध्ये तर लिहिलेलं आहे की सर मोफत कसं काय होऊ शकते. तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा. कोणताही व्हिडिओ म्हणजे हा जो व्हिडिओ आहे स्किप न करता तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला त्यात उपाययोजना समजेल. आणि आपण जर माझ्या या चॅनलला पहिल्यांदा आले असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून हे जे अपडेट आहे हे अपडेट तुम्हाला जे शब्द बोलतो आहे ते त्याची मदत तुम्हाला आणि मार्गदर्शन सुद्धा आपण युट्यूबच्या म्हणजे लिंक आहे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या लिंकला जॉईन व्हा. त्यावरती आपण तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, जे ऍडमिशन आपण आता रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होईल. जसं आता रजिस्ट्रेशन प्रोसेस जे आहे ते पीजी वाल्यांची सुरू झालेली आहे. युजी वाल्यांची रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ते अजून सुरू व्हायचं आहे. वेळापत्रक अजून यायचं आहे. सीईटी सेलने अजूनपर्यंत वेळापत्रक टाकलेलं नाही. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बीएड करणार आहात तर आपल्याला 3 टाईपचे कॉलेजेस आहेत. पहिला मुद्दा येतो आपला फीजचा. तर सर कॉलेजची फीज तर खूप सारी आहे. आपल्याला त्यात फीज बद्दलची कॉलेजेस सांगतोय मी तुम्हाला की फीज कशी काय असते, स्ट्रक्चर काय आहे. तर प्रायव्हेट कॉलेजची फीज आहे ती जास्त असते. कोणत्या कॉलेजची 27,000 असते, कोणी 20,000 असते, कोणी 17,000 असते, कोणाचं 40,000 असते. अशी जी फीज आहे ही प्रायव्हेट कॉलेजेसची आहे. ॲडेड कॉलेजची सुद्धा फीज 30 असते, जी गव्हर्नमेंट अंडरटेकिंग असते, जी अनुदानित असतात. नंतर जी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत ते गव्हर्नमेंट कॉलेजची फीज कमी असते, 3,500 4,000 म्हणजे कॅटेगरी वाईज ती फीज असते. ओपनची फीज जास्त असते. म्हणजे अशा 3 कॅटेगरीमध्ये जी कॉलेजेस असतात त्यांची फीज वेगवेगळ्या फीज असते. आणि ज्या वेळेला आपण ऍडमिशन करत असतो त्यावेळेला या कॉलेजची फीज आपल्याला ती सांगितली जाते. मग या फीज सर्वात पहिला मुद्दा की आपण फ्री म्हणत आहात, आपण मोफत करायचं आहे. तुम्ही तर म्हणत आहेत की ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत त्यांनी कसं करायचं, तर त्यांना त्यासाठी सांगतोय मी. एससी एसटी प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी महत्वाचा विषय आहे. त्यात लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला 100% स्कॉलरशिप मिळणार आहे. म्हणजे एससी आणि एसटीला तर तुमची 100% स्कॉलरशिप मिळत आहे. म्हणजे तुमची जी कॉलेज कोणतंही असेल परंतु तुमची जी फीज आहे ती 3ही कॉलेजला लागू असणार आहे. पण तुम्ही जर एससी एसटी असाल तर तुमची फीज ही माफ केली जाते, कारण तुम्हाला 100% स्कॉलरशिप असते. आणि ऍडमिशन तुम्हाला करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही फीज कोणाची माफ होणार आहे, तर कॅप राऊंड थ्रू जे विद्यार्थी जाणार आहेत त्यांचीच फीज ही माफ असते आणि 100% त्यांना स्कॉलरशिप असते. तुम्ही जर म्हणत असाल की सर आम्ही मॅनेजमेंट थ्रू जातोय तर अजिबात तुमची फीज माफ होणार नाही. मग तो एससी किंवा एसटी विद्यार्थी असेल किंवा कोणत्याही कॅटेगरीचा विद्यार्थी असेल त्याला ते ओपनचीच फीज लागणार आहे जे मॅनेजमेंट थ्रू जाणार आहे. म्हणजे तुमची फीज कधी माफ होईल, ज्या वेळेला तुम्ही कॅप राऊंड थ्रू जाणार आहात. तुम्ही हे सुद्धा म्हणत असाल की सर कॅपराऊंड थ्रू जरी गेलं तरी पण कॉलेजवाले आमच्याकडनं फीज घेणार आहेत. लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, कॉलेजवाले फीज जे घेणार आहेत ते तुम्हाला फीज मागितलं जातं आणि तुमच्या वतीनं म्हणजे तुमच्या वतीनं आपली जी फीज आहे ती फीज स्कॉलरशिपच्या माध्यमातून तुम्हाला आपापलं डिपार्टमेंट देत असतं. म्हणजे कोणतं डिपार्टमेंट, एससी विद्यार्थी असतील तर समाज कल्याण विभाग, ओबीसी विद्यार्थी असेल तर इतर मागास व बहुजन कल्याण विभाग, आणि एसटी जर विद्यार्थी असेल तर आपलं आदिवासी विकास विभाग. या जे काही आपल्या संस्था आहेत त्या माध्यमातून आपल्या त्या विभागाच्या माध्यमातून कॉलेजला ती पैसे दिले जात असतात. म्हणजे तुमच्याकडून त्या कॉलेजने पैसे घ्यायचे नाही आहेत, कारण ते आपल्या वतीनं कोण पे करतं, आपलं डिपार्टमेंट पे करतं. दुसरी गोष्ट, कॉलेजवाले तुम्हाला कोणती फीज देतं, म्हणजे सरकार कोणती फीज देते, तर आपल्याला परीक्षा शुल्क आणि ट्युशन शुल्क म्हणजे शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क आणि डेव्हलपमेंट फीज सुद्धा आपल्याला देत असते. हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. परंतु तुम्हाला जेव्हा तुम्ही कॉलेजला जाता तेव्हा तुम्हाला कॉलेजवाले म्हणतात की आम्ही कॉलेज कसं चालवायचं. मग प्रॅक्टिकलचे बुक झाले, इतर जे बुक झाले, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला त्याच्यासाठी पैसे मागत असतात. मग ते 5,000 असो 7,000 असो. आणि काही जे कॉलेजेस आहेत तुम्हाला धमकावणी देऊन तुम्हाला म्हणतात की आमच्या कॉलेजला प्रवेश मिळत नाही, तुम्ही बेटरमेंट घ्या आणि दुसऱ्या कॉलेजला प्रवेश घ्या. अशी जर तुम्हाला कोणी कोणते कॉलेज बोलत असेल तर आवर्जून मला फोन करा किंवा त्यांना तो जीआर दाखवा, जो जीआर मी तो आपल्या ग्रुपला टाकणार आहे, शासन निर्णय टाकणार आहे. कारण ह्या 3 ज्या फीज आहेत ते आपले डिपार्टमेंट देत असते. एक डेव्हलपमेंट कर म्हणजे विकास, नंतर परीक्षा शुल्क आणि नंतर आहे आपली शिक्षण शुल्क. ह्या 3ही शुल्क आपल्याला कॉलेजवाले आपल्याला आपलं डिपार्टमेंट देत असते, जे वेगवेगळे डिपार्टमेंट आपले एससी एसटी ओबीसीचे विभाग आहेत ते. हे झालं फीजचं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही कॉलेजला 3ही कॉलेजला तुम्ही गेलेत, गव्हर्नमेंट, ॲडेड आणि प्रायव्हेट कॉलेजला गेले तर फीज द्यायची नाही. हा पहिला मुद्दा जीआर मी तुमच्यासाठी टाकतोय. दुसरा विषय ज्याला फ्री ऍडमिशन झालंय आपलं. दुसरा मुद्दा आहे
आपला राहण्याची व्यवस्था. जर तुम्ही बीएड करतात तर लोकल लेवलला बीएडची कॉलेजेस नाही आहेत. कॉलेजेस कुठे आहे तर तालुक्याच्या लेवलला आणि जिल्ह्याच्या लेवलला. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बीएड करत असाल ना, फ्री बीएड जर करायचं असेल तर तुम्हाला जिल्ह्याच्या लेवलला करावं लागेल. याच्या मागचं कारण काय तर जिल्ह्याच्या लेवलला शासकीय वसतिगृह आहेत. मग शासकीय वसतिगृह कोणाची आहेत? राहण्याची व्यवस्थेसाठी शासकीय वसतिगृह आहेत. ही इतर मागास व बहुजन कल्याण विभाग म्हणजे ओबीसी, एनटी आणि व्हीजीएनटी विद्यार्थी आणि एसबीसी विद्यार्थी यांच्यासाठी ही वसतिगृह आहे. कारण हा व्यावसायिक कोर्स आहे, त्याच्यासाठी जास्त तुम्हाला प्रिफरन्स दिलं जातं. त्या ठिकाणी तुम्ही तुमचा नंबर लागतो. दुसरा आहे एससी विद्यार्थ्यांसाठी आंबेडकर नावाची वसतिगृह आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाची वसतिगृह आहेत. इतर ठिकाणची वेगवेगळी नावं आहेत. पुण्यातले वेगळे आहेत, नागपूरमधले वेगळे आहेत, वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळी नावे आहेत, परंतु समाज कल्याणची वसतिगृह म्हटलं जातात. नंतर आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून आदिवासी मुलांची वसतिगृह आणि मुलींची वसतिगृह या प्रकारची वसतिगृह आहे. त्यामुळे या सर्व याच्यात ओपन सोडून सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रवेश मिळतं. म्हणजे राहण्याची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी आपली मिळत आहे. पण कुठल्या ठिकाणी जावं लागेल आपल्याला? जिल्ह्याच्या ठिकाणी. म्हणजे ऍडमिशन फीस सांगितलं ते पण फ्री होत आहे. नंतर राहण्याची व्यवस्था सुद्धा वसतिगृहामध्ये होत आहे. आता राहिला प्रश्न की सर, वसतिगृहामध्ये जर आमचा नंबर लागलेला नाही तर आम्ही कुठे राहायचं? मग त्याला तर पैसे लागेल. त्याला सुद्धा पैसे लागणार नाही. त्याच्यासाठी सुद्धा शासनाने योजना काढलेली आहे. त्या योजनेचे सुद्धा नाव मी तुम्हाला सांगतोय, जे वेगवेगळ्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी आहे. एससी विद्यार्थी असेल तर त्यांच्यासाठी स्वाधार योजना आहे. नंतर जे एनटी, व्हीजीएनटी आणि एसबीसी आणि ओबीसी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आधार योजना आहे, जी गेल्या वर्षीपासून सुरू झाली आहे. तिचं पूर्ण नाव आहे सावित्रीबाई फुले आधार योजना, जी या विद्यार्थ्यांसाठी लागू केली आहे. ज्या विद्यार्थ्यांचा वसतिगृहामध्ये नंबर लागत नाही त्या विद्यार्थ्यांसाठी वर्षाची म्हणजे 10 महिन्याची त्यांना 60,000 रुपये दिलं जातं आणि व्यावसायिक कोर्सला जास्त प्राधान्य दिलं जातं. हे झालं आपली आधार योजना. आणि नंतर आहे एसटी विद्यार्थी, त्यांच्यासाठी आहे पंडित दीनदयाल योजना म्हणजे स्वयं योजना. ज्या विद्यार्थ्यांचा वसतिगृहात नंबर लागलेला नाही त्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी ही प्रवेश प्रक्रिया नाही झाल्यानंतर या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी स्वयं योजना ही लागू केली जाते. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला ह्या तीनही योजनेच्या माध्यमातून जर वसतिगृहामध्ये नंबर नाही लागला तर 60,000 रुपये शासन तुम्हाला देत आहे. म्हणजे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, राहण्याची व्यवस्था सुद्धा शासन मोफत करत आहे. हे तीनही मुद्दे तुमचे सॉल्व्ह झालेले आहे. म्हणून जे विद्यार्थी बीएड करत आहे आणि ज्यांच्याकडे पैसे नाही तर ते विद्यार्थी मात्र या योजनांचा, या जीआरच्या माध्यमातून आपला बीएड मोफत करू शकतात. हे सल्ले मी तुम्हाला, ही उपाय आपल्याला मोफत बीएड करिता असणार आहे. जर तुम्हाला कोणतेही कॉलेज फीज मागत असेल, बीएड कॉलेज, आवर्जून त्यांना जीआर दाखवा. आपला उपायुक्ताचा जीआर आहे, आयुक्ताचा जीआर आहे आणि शासनाचा सुद्धा संपूर्ण महाराष्ट्राचा जीआर आहे, ज्या माध्यमातून फी संदर्भात एखादं कॉलेज मागत असेल फीस, त्यासाठी सुद्धा लेटर मागितलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा, आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत मोफत शिक्षण कसं देता येईल याचा एक उद्देश म्हणून, ह्याचाच एक उपाय म्हणून, एक सल्ला म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो. याचा तुम्हाला उपयोग करायचा आहे आणि स्वतः मोफत बीएड करा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या फॅमिलीवरती किंवा परिवारावरती कोणतेही आर्थिक भुर्दंड लागणार नाही आणि जिल्ह्याच्या विभागाच्या ठिकाणी तुम्हाला शिक्षण घेता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्ही चांगलं उत्तम शिक्षक बनू शकता. यासाठीचा हा व्हिडिओ होता. ही माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करिता, जीआर करता आणि मार्गदर्शनाकरता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंगची जे लिंक आहे व्हॉट्सअपची, त्याला सुद्धा जॉईन व्हा. धन्यवाद.